आता बघा 21 म्हणजेच आहेत रात्रीचे 9 आणि त्यालाच आपण म्हणतो मध्यान्होत्तर 9. 22 म्हणजे रात्रीचे 10, त्यालाच आपण शब्द वापरतो मध्यान्होत्तर 10. आणि शेवट 23 म्हणजे रात्रीचे 11, यालाच आपण म्हणतो मध्यान्होत्तर 11. नीट लक्षात घ्या, 24 वाजतच नाहीत हा. हे जेव्हा 23 तास 59 मिनिटं होतात आणि पुन्हा मग 60 मिनिटं झालं की हे 24 होत नाहीत, 00 होतात. 00 म्हणजे नवीन दिवस सुरू झाला. 0 ला आपण लिहिलं होतं. म्हणजे बघा 24 ताशी घड्याळामध्ये तुम्हाला 1 ते 23 हेच अंक वापरतात. 24 ताशी घड्याळ सांगायला सोपं आहे पहा. तुम्हाला 0 to 23 एवढेच अंक वापरावे लागतात. सोपं आहे त्या मानाने. ठीक आहे, समजलं सगळ्यांना? यस सर. यस सर. यस सर. आता याच्यावर प्रश्न कसे येतात आपण आता प्रश्न सर आवाज येत नाही. तुम्हाला सगळ्यांना अरे वेळा समजल्या का तुम्हाला सगळ्यांना? यस सर. नाही सोपे. मला तोंडी सांगा. हर्ष सर झालं लिहून. होऊ द्या, होऊ द्या, लक्ष द्या. हर्ष तुम्ही सांगा पहिल्यांदा. सर झालं लिहून. हर्ष यस सर. हा तुम्ही सांगा. 24 ताशी घड्याळामध्ये 4 वाजले म्हणजे किती? सर 4 वाजलेत म्हणजे नाही, तुम्हाला समजलंच नाही हर्ष. 24 ताशी घड्याळातले 4 म्हणजे नेमके किती? बाकीचे बोलू नका, मी एकेकाला विचारतोय. थांबा जरा. हर्ष बोला. पहाटेचे 4. कोण बोललं रे मध्ये? सर मी बोलतोय. हर्ष, हर्षनेच सांगितलं ना? हा ओके. सर व्हिडिओ करता. तुम्ही सांगा आता. 24 ताशी घड्याळातले 15 म्हणजे किती? सर व्हिडिओ करता. सत्यजित. प्रथम सर व्हिडिओ करता. 24 ताशी घड्याळातले 15 म्हणजे किती? 3. अहो नुसतं 3 कसं म्हणताय तुम्ही? मध्यान्होत्तर 3. मध्यान्होत्तर 3 म्हणजेच किती? म्हणजे दुपारचे 3. हा दुपारचे 3. शाबास, व्हेरी गुड. शौर्य इजगज तुम्ही सांगा आता. 18 म्हणजे किती? 18. 24 ताशी घड्याळातले 18 म्हणजे किती? सायंकाळी 6. सायंकाळी 6. व्हेरी गुड. सई मिरे तुम्ही सांगा. 20 म्हणजे किती? सायंकाळी 8. सायंकाळी 8. व्हेरी गुड. बर. वंशिका तुम्ही सांगा आता. वंशिका 10 म्हणजे किती? 10 नुसते 10. वंशिका. आराध्य सांगा. 10. 24 ताशी घड्याळातले 10 म्हणजे किती? प्रथमेश सांगा. प्रथमेश. सकाळी 10. करेक्ट, व्हेरी गुड. अर्णव आहेत का? अर्णव नाहीये. हा आराध्य सांगा. 12 नुसते 12 म्हणजे नेमकी कधी? आता 12 कधी? दुपारी 12. दुपारी 12. करेक्ट, व्हेरी गुड. म्हणजे मध्यान्हीचे 12. करेक्ट. शिवम तुम्ही सांगा. शिवम. यस सर.
तुम्ही सांगा शून्य म्हणजे किती? शून्य 24 ताशी घड्याळातले शून्य म्हणजे किती? 24. अरे 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 अर्णव सांगा. तर 12 येते. कधीची 12? 12 2 वेळा वाजतात. सांगू रात्रीचे 12 म्हणजे शून्य आहे, लक्षात घ्या. रात्रीचे 12 म्हणजे शून्य. व्हेरी गुड. बर, मग आता आपण प्रश्नांना सुरुवात करू. बघा, आता प्रश्नांना सुरुवात करण्याच्या अगोदर मी तुम्हाला आता हा भाग थोड्या वेळ बाजूला ठेवा. आता तुम्हाला वेळा कळल्या. आता बघा, मिनिटं आणि तास यांची जर आपल्याला बेरजार वजाबाक्या करायच्या असतील तर कशा करायच्या? तर बघा, तास एका रकान्यात मांडायचे, मिनिटं एका रकान्यात मांडायची. मी जर तुम्हाला दिलं 4 तास 50 मिनिटं अधिक 2 तास 57 मिनिटं म्हणजे नेमके किती तास किती मिनिटं? थांबा आम्ही करतो. बघा, व्हेरी गुड. नीट लक्षात घ्या, मिनिटांकडून आलेला हातचा तासाला द्यायचा नाही. का द्यायचा नाही? कारण बघा, तास आणि मिनिटांमध्ये 10च्या पटीतलं कॉम्बिनेशन नाहीये. समज मुंडेकर, काय चाललंय? काय चाललंय? त्यामुळे मिनिटाकडून येणारा तास किंवा हातचा तासाला अजिबात द्यायचा नाही, किंवा तासाकडून घेतलेला हातचा हा 10च्या पटीत नसतो, हे लक्षात घ्या. मग आता काय करायचं का? पहिल्यांदा मिनिटांची बेरीज वजाबाकी काय असेल ती करायची. बघा, 0 अधिक 7 7 5 5 10 ही झाली मिनिटं. आता तासाकडे या, 4 आणि 2 6. पण आता हे उत्तर नाहीये त्याचं, हे लक्षात घ्या. मिनिटं कधीही 59च्या वर नसतात, हे लक्षात घ्या. तुम्ही तर म्हणाल 60 मिनिटं झाली की मिनिटं बदलतो, पण 60व्या मिनिटाला तास पण बदलतो, हे लक्षात घ्या. त्यामुळं मिनिटं जोपर्यंत तुम्हाला 59 पर्यंत इथं दिसतात तोपर्यंतच ठेवायची. जर हे 60 झाले किंवा अबोव 60 गेले, 60 पेक्षा वर गेले, तर हे मिनिटं बाजूला काढायची इकडे आणि याच्यामधून सरळ 60 मायनस करायचे. 60 जर मायनस केले तर बघा उत्तर येतं 47. आता वजाबाकी सांगत नाही मी. इकडून एक हातचा घेतला, इथं एक हातचा घेतला, तो 0 झाला. 10 मधून सांगितले 7 4 राहिले, हे लक्षात येते तुमच्या. मग आता या मिनिटांमध्ये लिहायचे 47. मग आता तास बघा, या मिनिटातले 60 मिनिटं आपण काढून घेतले. 60 मिनिटं म्हणजे 1 तास असतो, तो 1 तास याला पलीकडे देऊन टाकायचा. म्हणजे 6 तास 107 मिनिटं. म्हणजेच किती तास किती मिनिटं आहेत? 7 तास 47 मिनिटे. हा, 7 तास 47 मिनिटे. घड्याळामध्ये जर तुम्ही पाहिलं तर मिनिटं कधीही 60च्या वर नसतात, म्हणून आपल्याला असं करावं लागतं, हे लक्षात घ्या. तुम्ही म्हणाल असं का केलंय? तर घड्याळामध्ये तुम्ही नेहमी बघा, घड्याळामध्ये किती मिनिटं असतात? 60च मिनिटं असतात. 60च्या वर मिनिटं दिसतात का तुम्हाला घड्याळामध्ये? म्हणून मिनिटं जोपर्यंत तुम्हाला 59 पर्यंत इथं दिसतील तोपर्यंत तसेच ठेवायचे. जर त्याच्या अबोव 59 गेले तर दिलेल्या मिनिटात अगदी 60 सुद्धा असतील तर 60 ठेवायचे नाहीत तिथं. 60 मायनस 60 करायचं, 0 येतंय आणि 1 तास पलीकडे देऊन टाकायचं. चला पुढचं गणित घ्या. हे झाले आवर्स, हे मिनिट्स. 5 hours 29 minutes
आणि 4 hours 53 minutes. तर अर्णव सांगू सांगा अर्णव. आता 9 अधिक 3 केलं 12. आता 2 आणि एक केलं 5 आणि 2 7 आणि 1 8 आणि 5 आणि 4 9 पण 82 मिनिटं नसतात. मग 82 वजा 60 केलं 82 वजा 60 केलं मग उरलं किती तर 20 22 22 22 उरलं की खाली द्यायचं आणि 9 अधिक 1 10 10 तास 22 मिनिटे. शाबास, व्हेरी गुड. या लिहून. झालं सर वजा करायचे ना. नीट लक्षात घ्या, इथं मिनिटं जोपर्यंत 59 पर्यंत येतात तसेच ठेवायचे. 59 अबो क्रॉस केलं तुम्ही की सरळ 60 मायनस करायचे. 60 मिनिट्स म्हणजेच 1 आवर असतो, म्हणून तो 1 तास पलीकडे ढकलून द्यायचा. तर सांगू मी सांगू 5 तास मी सांगू तर मी उत्तर सांगू प्रथमेश सांगा. प्रथमेश सांगा. गणेश रासकर आहेत का? प्रथमेश सांगा की. 9 तास अहो नीट बघा, तुमचा तास पलीकडे द्यायचा आराध्य सांगा सर. सर 5 hours minute काय म्हणता येईल? 5 hours 36 minute 5 hours म्हणताय तुम्ही? हो थांबा. हा, इथं वजाबाकी चुकून वजाबाकी दिली. बरं असू द्या, आता वजाबाकी येतं बघा आता. हा सांगा आराध्य. तर 8 minus 6 4 minus 1 8 म्हणजे की 36 मिनिट आणि 7 minus 2 म्हणजे की 5. हा, व्हेरी गुड. 5 hours 36 minutes. चला पुढचं घ्या. आणि येते तर वजाबाकी हातचे सांगू हा, बोला. तर आता 20 मधनं 36 वजा होत नाही तर इकडून एक घ्यायचा पण इथे एकचा किंवा 1 किंवा 9 चा येत नाही डायरेक्ट 60 मिनिटांचा येतो असता. 60 अधिक 30 त्याला किती येते 60 आणि 20 80 मग 80 वजा 36 करायचं मग शून्यामधनं 6 जात नाही मग उत्तर आलं 10 घ्यायचा इकडून हात नाही घ्यायचा 7 आला 7 वजा 4 आणि इकडं 10 आलं त्याचं 6 वजा 4 मग 4 44 आणि मग इकडं आलं 3:50 मिनिटं. बघा आता मी काय सांगतोय. माझा आवाज येतोय का रे सगळ्यांना व्यवस्थित? ऐका मी काय सांगतोय. ऐका. वजाबाकी करताना सुद्धा हे मिनिटांची वजाबाकी वेगळी करायची, तासांची वेगळी करायची. आता ऐका, तर मी सांगितलेलं आपला बरोबर आहे. वजाबाकीचा नियम काय आहे? तर जर मोठी संख्या असली तर हा, पण आता इथं तसं दिसत नाही. चालेल. या ठिकाणी तुम्हाला लहान संख्या वर आहे आणि मोठी संख्या खाली आहे.
तर लक्षात घ्या, जेव्हा जेव्हा वजाबाकीमध्ये लहान संख्या वर आणि मोठी संख्या खाली असेल तेव्हा वजाबाकीच होत नाही, पण आता वजाबाकी तर करायची आहे. मग तुम्हाला या ठिकाणी तुम्ही पहिली दुसरी पासून शिकलात की जर वर एखादी संख्या लहान असेल तर तिला मोठी करावी लागतं. कसं करणार मोठं? तर इकडून एक हातचा घ्यायचा, पण आता हा हातचा घेणं सोपं नाही. तर हे तास आहेत, हे तर मिनिट आहेत. मग हा 9 तासापैकी 1 तास पलीकडे द्यायचा. 1 तास म्हणजेच किती मिनिटं? तर 60 मिनिटं. 60 मिनिटं. मग इथं असलेले 20 मिनिटं आणि इकडून घेतलेले 60 मिनिटं मिळून किती मिनिटं झाली? 80. आता बघा, 80 आणि 36 याच्यामध्ये मोठं कोण आहे? 80 आहे, म्हणजे वर असलेली संख्या मोठी होईल. झाली की नाही? 80 तास 44 मिनिटे. हा, आता बघा, शून्यामधून 6 जात नाहीत. मग हे शून्य या 8 कडून हातचे घेतील, इथं झाले 10 आणि इथं राहिले 7. 10 मधून 6 गेले, उत्तर आले 4. 7 मधून 3 गेले, उत्तर आलं 4. 8 मधून 5 गेले, उत्तर आलं 3. म्हणजे 9 तास 20 मिनिटांमधून 5 तास बरोबर आहे ना? वजा केली तर तुमचं उत्तर येतं 3 तास 44 मिनिटं. लक्षात आलं का? तर माझं उत्तर बरोबर आहे ना? हा, बरोबर आहे क्या? समजलं का सगळ्यांना? वंशिका वंशिका कळलं का? नाही समजलं? काय समजलं नाही तुम्हाला? 80 कुठून आले कळलं नाही ना? हा, ऐका, आता मी पुन्हा एकदा सांगतो पहा. हे बघा, हे आहेत ते 20 मिनिट आहेत, बरोबर आहे. आता 20 मधून 36 वजा होतील का? तुमच्या जवळ जर समजा 4 रुपये आणि मी म्हटलो 8 रुपयाचं बिस्किट घेऊन या, देईल का रे दुकानदार तुम्हाला? नाही देणार. मग तुम्हाला ही संख्या मोठी केल्याशिवाय हे या ठिकाणी वजाबाकी होत नाही. मग आता नीट लक्षात घ्या, 1 तास, एका तासात मिनिटं किती असतात? 60 मिनिटं. मग आता बघा, या मिनिटांना इकडून हातचा घेण्याशिवाय पर्यायच नाही. पण आता हे तर तास आहेत, मग हे 9 तास काय म्हणतील? मी तुला 1 तास देतो, पण हे तर मिनिट आहेत. इकडचे मिनिट आणि हे तास असं कॉम्बिनेशन होत नाही, म्हणून तासालाच मिनिटात बदलायचं. मग याने जो एक, ह्याच्याकडे 9 तास आहेत, त्या 9 तासातला 1 तास दिला तर इथं राहिले 8. मग बघा, 1 तास म्हणजे 60 मिनिटं आणि अगोदरच असलेले इथं 20 मिनिटं मिळून किती मिनिटं झाली? 80. म्हणून इथं लिहिलं 80 आणि मग पुन्हा पुढचा वजाबाकी केली. आता बघा, 80 आणि 36 यांची वजाबाकी होऊ शकते. मग बघा, 80 या शून्यामधून 6 जात नाही, म्हणून या 8 कडून हातचे घेतले, इथं 7. 10 मधून 6 गेले 4. 7 मधून 3 गेले 4. 8 मधून 5 गेले 3. 3 तास 44 मिनिटं. आलं का लक्षात? हो सर. पुढचं घ्या गणित. तुम्ही सांगू अर्णव. ना अर्णव, थांबा, आता तुम्ही सांगितलं की 2. विश्व सांगा. गणित सांगू. 1 तास म्हणजे 60 मिनिटे. 35 मधनं 45 जात नाही, म्हणून 5 कडनं 1 हातचा मागायचा. मग 5 कडनं 5 एक हातचा देईल आणि 1 तास म्हणजे 60 मिनिटं असतात, म्हणून 60 अधिक 35 केलं बरोबर 95 मिनिटं आलं. मग 35 कोडवर 95 मिनिटं लिहायचं आणि 95 वजा 45 करायचं. उत्तर आलं 50. आणि मग तासांची वजाबाकी करायची. 4 वजा 2 2, म्हणजे उत्तर येईल 2 तास 50 मिनिटे. शाबास, घ्या लिहून.
झालं सर. झालं सर. पाठवलीच नाही का तुम्ही? गणित सांगू हा गणेश सांगा sir. सर? 52 मधून 57 वजा होत नाही म्हणून तासा गुण हातच्या घ्यायचा. तासाच्या घरात 7 लिहायचं आणि 1 तास असतो 60 मिनिटांचा. 60 प्लस 52 उत्तर येते 112. मग 112 वजा 57 करायचं. 57 करायचं. मग उत्तर येतंय 12 7 गेले 5. हा चालता शून्य. शून्यातनं 5 जात नाही म्हणून हातचं घ्यायचा. 10तनं 5 आणि 0. मग 7तनं 6 1 तास 55 मिनिटे. शाबास. या पुढचं. होतं. प्रथमेश खेळत बसले तुम्ही, लिहायला सांगितलंय मी. तर मी अगोदर केलं हे गणित. अगोदर का लिहिलं बरं? स्वतः केलं का? ओके, हा चालतंय. सांगू तास घ्या. अर्णव सांगू. अर्णव थांबा, तुम्ही सांगितलं. आता हे 2-4 मुलं सोडून बाकीचे सांगा रे. सर गणेश क्लासवर सांगू. सर शौर्य सांगू. गणेश कुठे होते तुम्ही? शौर्य सांगू. गणेश सर शौर्य गणेश सांगणार आहेत म्हटलं ना. थांबा शौर्य, पुढचं गणित विचारतो मी. गणेश हा सांगा. वजाबाकी दिली. 32 मधलं 53 जात नाहीत. हातचा घ्यावा लागेल. 10 कडनं एक संख्या घ्यायची पण ते मिनिटात आल्या मिनिटाच्या रखान्यात आल्यावर त्याचे मिनिट होणार. त्यामुळं एक संख्या ती 60 होणार. मग 60 वजा 32 करायचं. 60 वजा 32 केलं उत्तराला 28. अहो 60 वजा 32 नाही, 60 अधिक 32 करायचं. 60 केलं उत्तराला 92 वजा 53. 92 वजा 53 करायचं. 92 वजा 53 केल्यावर 39 9 गेले. 1 राहिले. मग 1 तास 39 मिनिट आले आणि 39 हे 59 पेक्षा कमी आहे. त्यामुळे पुढं त्याच्यात 60 वजा करायची गरज नाही. ओके, ठीक आहे. मग समजलं सगळ्यांना? बघा, आज आपण पहिल्यांदा वेळ पाहिली. वेळा सगळ्यांना एकदा नजरेखालून घाला, तो फार महत्वाचा भाग आहे. हा दुसरा भाग, वजाबाकी आणि बेरीज कशी करायची, हा दुसरा भाग होता. आता उद्या आपण जी गणित सुरू करू, ती खरी गणित तुम्हाला नवोदयला येऊ शकतात, स्कॉलरशिपला येऊ शकतात. ती आपण उद्या सुरू करूया. हा सगळा बेसिक भाग होता. एवढ्या गोष्टी तुम्हाला आल्या पाहिजे. आता उद्या जी गणित येणार आहेत